गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. कसे आहात SMM कर. मी अभिजित आपटे आणि माझ्या सोबतीला पश्चिम महाराष्ट्राचे संकलन करणार आहेत प्रसाद कुलकर्णी आणि मिलन दत्तावडे. पश्चिम महाराष्ट्र जशा एका राजकन्याच्या मस्तकी शोभून दिसावा हिरेजडित मुकुट, तसा आमचा पश्चिम महाराष्ट्र. दऱ्या खोऱ्यांनी, नद्या तलावांनी नैसर्गिक संपत्तीने संपन्न असणारा, कलेची वारसा जपणारा, क्रीडा क्षेत्रात भरारी घेणारा, खाद्य संस्कृतीत अग्रेसर असणारा हा आमचा पश्चिम महाराष्ट्र. कोल्हापूर, सातारा, सांगली, इचलकरंजी. कोल्हापूर, सातारा, सांगली, इचलकरंजी. कराड, मिरज, पंढरपूर, सोलापूर अशा नयनरम्य विखुरलेला आमचा हा पश्चिम महाराष्ट्र. महाबळेश्वर, वाई, कास पठार, पन्हाळा, दाजीपूर अभयारण्य अशा नयनरम्य प्रेक्षणीय स्थळांचा अलंकार चढवलेला आमचा हा पश्चिम महाराष्ट्र. अगदी बरोबर प्रसाद. याच पश्चिम महाराष्ट्राच्या लाल मातीत अनेक महान व्यक्ती अजरामर झाल्या. या लाल मातीने छत्रपती राजश्री शाहू महाराज आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्यासारखे भक्कम नेतृत्व महाराष्ट्राला दिले. आणि क्रीडा क्षेत्रात आमचा पश्चिम महाराष्ट्र सदैव अग्रेसर आहे. जसं प्रस्तावनेत सांगितलं की ऑलिम्पिकमध्ये पहिलं वैयक्तिक मेडल मिळवून देणारा आपला पश्चिम महाराष्ट्राचा माननीय खाशाबा जाधव हे होते. अगदी बरोबर मिलन. क्रीडा क्षेत्रासोबत कला क्षेत्रातही आमचा पश्चिम महाराष्ट्र अग्रगण्य आहे. महाराष्ट्राच्या सिनेसृष्टीचाच नव्हे तर भारताच्या सिनेसृष्टीचा उगम पश्चिम महाराष्ट्रात झाला आहे. लता मंगेशकर, व्ही शांताराम, MM हुसेन, RK लक्ष्मण अशा अनेक कलाकारांना या मातीने मोठे केले. बरं का मंडळी, या मंगलमय प्रसंगी आम्ही पश्चिम महाराष्ट्रवासी एक कविता सादर करू इच्छितो आणि साहजिकच त्या कवितेचं नाव आहे आमचा पश्चिम महाराष्ट्र. तर सुरुवात अशी आहे. सह्याद्रीच्या कडे कपारी रणांगणाची कहाणी, सह्याद्रीच्या कडे कपारी रणांगणाची कहाणी, शिवरायांची तलवार, स्वराज्याची कहाणी, स्वराज्याची निशाणी. तमाशा लावणीची लयलूट, तमाशा लावणीची लयलूट, गोंधळ गजनेची शान, कुस्ती आखाड्यात वीरांचे घडते दैदिप्यमान उधाण उधाण. सहकाराच्या गडावरती उसाचा गंध दरवळतो, सहकाराच्या गडावरती उसाचा गंध दरवळतो. शेतकरी बांधवाच्या घामाने साखरेचा कणकण गोड होतो. सिद्धेश्वराच्या भक्तीमध्ये सोलापूर विसवला, सिद्धेश्वराच्या भक्तीमध्ये सोलापूर विसवला. नृसिंहवाडीचा दत्त इचलकरंजी आणि सांगलीकरांच्या पाठी उभा ठाकला. अंबाबाईच्या कृपेने कोल्हापूर उजळला, अंबाबाईच्या कृपेने कोल्हापूर उजळला. पंढरीच्या माऊलीने वारकरी मार्ग फुलवला. कृष्णामाईच्या कुशीत कराडचा कृष्णा कोयना संगम पवित्र झाला आणि आई भवानीच्या कृपेने आणि स्वामी रामदासांच्या श्रद्धेने सज्जनगडाच्या पायथ्याला साताऱ्याने मराठ्यांचा इतिहास गाजवला. कसे वाटले सादरीकरण मंडळी? आता आमचे पश्चिम महाराष्ट्राची टीम सादर करीत आहे एक समूह गान.
गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणाधीशाय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुरवे गुणगुरवे गुरुदैत्यकलाक्षेत्रे गुरुधर्मसदाराध्याय गुरुपुत्र परित्रात्रे गुरुपाखण्डखण्डकाय गीतसाराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि गूढगुल्फाय गन्धमत्ताय गोजयप्रदाय धीमहि गुणाधीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि हॅलो मंडळींनो, कसे वाटले सादरीकरण? गणपती बाप्पा. मंडळींनो, लोककलेचा अथांग वारसा लाभलेल्या या पश्चिम महाराष्ट्रात लोकांच्या विठुमाईवरील श्रद्धेचा मेळावा हा पंढरीच्या वारीच्या रूपाने दरवर्षी साकारला जातो. माऊलीवरच्या श्रद्धेचा महिमा आजही पुंडलिकाच्या कथा आणि कीर्तनांनी आजही गावोगावी गायला जातो, सांगितला जातो. आणि आजच्या या टेक्नॉलॉजीच्या आणि स्ट्रेसफुल जीवनामध्येही लोकांची विठ्ठलावरची श्रद्धा आणि भक्ती कायम आहे, अपरंपार आहे. विठ्ठलाच्या त्याच्या भक्तावरील अफाट मायेची गाथा गाणारा एक गोड नाट्य घेऊन येत आहेत पश्चिम महाराष्ट्राचे छोटे आणि मोठे वारकरी. तर चला मंडळी, स्वागत करूया त्यांचे.